नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या 18 जूनला एक अत्यंत अद्भुत आणि शुभ संयोग जुळून येत आहे. या दिवशी गुरुपुष्य अमृत योग तर आहेच, पण सोबत विनायकी चतुर्थी सुद्धा आहे आणि या दोन्ही योगांचा महासंयोग तुम्हाला खूप मोठा लाभ देऊन जाणार आहे. त्यामुळे या दिवसाचा महिमा काय आहे आणि आपल्याला याचा लाभ कसा करून घ्यायचा आहे हे नीट लक्ष देऊन ऐका आणि समजून देखील घ्या. बघा, वेदांमध्ये पुष्य नक्षत्राला तिष्य म्हटले गेले आहे. तर पुष्य नक्षत्रांचे देवता स्वतः बृहस्पती म्हणजे देवगुरु आहेत आणि पुष्य नक्षत्राला आपल्या 27 नक्षत्रांचा राजा देखील मानले गेले आहे. आता बघा, नक्षत्राचा राजा जर आपल्या इष्टदेवतेंच्या म्हणजे आपल्या गुरूंच्या घरी आला ना, तर तो अत्यंत प्रभावशाली आणि अत्यंत शक्तिशाली होतो. म्हणजेच पुष्य नक्षत्र जर गुरुवारी आले तर त्याचा प्रभाव खूप वाढतो. म्हणजेच हे नक्षत्र सर्व सिद्धी देणार आहे, सर्व कार्य यशस्वी करणारे आहे. सिद्धी म्हणजे काय, तर तुम्ही जे काही कार्य हातात घ्याल ना, त्यात तुम्हाला 100% यश मिळते. तुमचे कोणतेही अडकलेले कार्य सिद्ध होऊ लागणे म्हणजेच यश मिळणे. आता नावावरून बघा ना, की पुष्य, गुरुपुष्य अमृत याच्या संधीतून हा शब्द बनला आहे. पुष्य या शब्दाचा अर्थच होतो पोषण करणारा. जसे माता पिता आपल्या मुलांचे पोषण करतात ना, अगदी तसेच हे नक्षत्र आपले पोषण करणारे आहे. आणि यात अमृत जोडलेला आहे. अमृत जो पितो तो अमर होतो. याचा अर्थ असा की या योगामध्ये तुम्ही जे काही जप कराल, सत्कर्म कराल, पूजा कराल, पुण्य कराल किंवा दानधर्म कराल, हे सर्व तुमचे स्थायी होऊन जाईल. म्हणजेच दीर्घकाळापर्यंत तुमचे हे पुण्य तुमच्या पाठीशी उभे राहील आणि या पुण्याच्या जोरावर तर संसारात आपल्याला सुखदुःखाची प्राप्ती ही होतच असते. आणि म्हणूनच जर पुण्याचा मोठा साठा तुम्हाला टिकवून ठेवायचा असेल तर या योगाचा लाभ आपल्याला घ्यावाच लागेल. आता या योगाची वेळ काय आहे, तर हा योग 18 जून 2026 रोजी सूर्योदयापासून म्हणजेच 6:04 ते केवळ सकाळच्या 11:32 राहील. काही तासांचाच हा योग आहे, त्यामुळे वेळ चुकवू नका आणि याचा लाभ जास्तीत जास्त घ्या. आता आपण गुरुपुष्य अमृत योगावर किंवा दिवसभरात तुम्हाला धनवृद्धीसाठी वडाच्या पानाचा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला कोणताही खर्च नाही. तसेच हा उपाय खूप प्रभावी देखील आहेच, पण तितका सोपा देखील आहे. बघा, हा उपाय आपल्याला आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे. हा उपाय केल्याने धनलाभ होतो. आता यामध्ये आपल्याला नक्की काय करायचं आहे, ज्यांना आपल्या घरात किंवा व्यवसायात बरकत वाढवायची असेल, आपल्या घरामध्ये सतत पैशाची अडचण येत असेल, पैसा येतो पण घरात टिकत नाही, म्हणजेच काय, लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे पण आपल्या घरामध्ये स्थिर नाही, आणि म्हणून लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, लक्ष्मीला आपल्या घरात आकर्षित करण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत. हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने आपल्या घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात. जिथे आपण दागिने ठेवतो, पैसे ठेवतो, तिथे तुम्हाला हा प्रयोग करून वडाचं पान हे ठेवायचं आहे. आता हा उपाय कसा करायचा ते पाहूया. बघा, वडाचे एक चांगले हिरवे पान घ्यायचं आहे. ते जास्त सुकलेले नसेल आणि आपण ते पान तोडू शकतो का, तर हो, नक्कीच तुम्ही या दिवशी पान तोडू शकता. जर तुम्हाला खाली पडलेलं चांगलं पान जर मिळालं नाही तर तुम्ही या दिवशी हे पान तोडून घ्या. त्यानंतर त्या पानाच्या गुळगुळीत म्हणजे सपाट बाजूवरती आपल्याला हळदीने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. मग त्याचे पंचोपचार पूजन करायचे. पूजन कसे कराल, स्वस्तिक काढले की त्याच्या खाली एक टिळा लावायचा, एक फूल अर्पण करायचे, धूप आणि दिवा दाखवायचा आणि नैवेद्याच्या रूपामध्ये काहीतरी गोड बाजूला ठेवायचं. हे झाले तुमचे पंचोपचारे पूजन. आणि मग याचं शुभ योगामध्ये हे पान आपल्याला लगेच उचलून आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं किंवा जिथे तुमच्या व्यवसायाचा गल्ला असेल तिथे ठेवायचं. आणि या नवीन नक्षत्रात हे नवीन शक्तिशाली पान ठेवायचं. याने घरात धनधान्याची उत्तरोत्तर वृद्धी होते. खूप सुंदर आणि लाभकारी प्रयोग आहे. सर्वांनी आवर्जून करा. आणि याचे विसर्जन कधी करायचे, तर बघा, पुढे कधी गुरुपुष्य अमृत नक्षत्र येईल त्यावेळी हे जुने पान निर्माल्यात विसर्जित करून पुढे नवीन पान तुम्ही घेऊन याच पद्धतीने पूजन करून परत तुम्ही हे तिजोरीमध्ये स्थापित करू शकता. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काय करावे आणि काय टाळावे हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. नंबर 1, बघा, आता इथे दुसरा देखील योग बनत आहे, तो म्हणजे विनायक चतुर्थीचा. थोडक्यात समजून घ्या की चतुर्थी काय असते. एका महिन्यात 2 चतुर्थी असतात. जी कृष्ण पक्षात येते तिला आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो आणि जी शुक्ल पक्षात येते तिला आपण विनायकी चतुर्थी म्हणतो. संकष्टी चतुर्थी नावाप्रमाणे संकटांचा नाश करण्यास परिपूर्ण समर्थ आहे. आणि जी आता 18 तारखेला येत आहे ना, ती विनायकी चतुर्थी आहे. ही धनसंपदा वाढवणारी आणि भक्ती वाढवणारी आहे. आता संकष्टी चतुर्थीला रात्री पूजन होते आणि चंद्रदर्शनानंतर उपवास सोडतात. पण विनायकी चतुर्थीमध्ये गणपती बाप्पांचं पूजन केले जाते, पण चंद्रदर्शनाचा कोणताही नियम नाही. जर तुम्ही विनायक चतुर्थीचा उपवास करू शकला तर अतिउत्तम, नसेल तर जमत
तर काही हरकत नाही. या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक घाला. त्यानंतर त्यांना गंध, अक्षता, फुले अर्पण करा. ओम गण गणपती नमः हा मंत्र म्हणत गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा. बघा, आपल्याकडे दुर्वा असल्याच पाहिजे. दुर्वा वाहणे हा धनसंपदा वाढवण्याचा सर्वात मोठा उपाय आहे. दुर्वा व्हा, फुले व्हा, धूप दीप दाखवा आणि प्रसादासाठी मोदक किंवा लाडू ठेवा. बस झाले आता सुंदर असे गणपती बाप्पांचं पूजन. ही सेवा म्हणजे तुमच्या हातून खूप मोठे कार्य होईल. आयुष्यातील मोठे मोठे विघ्न याने नाहीसे होतात. नंबर 2, पुष्य नक्षत्रात लग्न ठरवणे, लग्न जमवणे, साखरपुडा किंवा लग्नाचे कार्य करू नये. बाकी कोणाला नवीन घर घ्यायचं असेल, गाडी घ्यायची असेल किंवा व्यवसायाचं नवीन काम करायचं असेल तर हा सर्वात उत्तम योग आहे. नंबर 3, आयुष्यामध्ये स्वामी सेवा, दत्त सेवा खूप जास्तीत जास्त महत्त्वाचे आहे. आपण नेहमी म्हणत असतो की जी आपल्या नशिबातही नाही ना, ते आपल्याला महाराज ब्रह्मांड नायक देत असतात. आणि तोच उद्या अतिशय महत्त्वाचा दिवस, उद्याची सेवा हे आपल्याला उद्या चुकवायची नाही आहे. नंबर 4, गुरुपुष्य अमृत योगावरती लक्ष्मी प्राप्तींची सेवा. ज्यांना फुलवातींची सेवा करायची नाही आहे त्यांनी 1 दिवसाची तशी सेवा करू शकता. सगळी सेवा तशीच करायची, फक्त एकच फुलवात लावायची आणि 1 दिवसाची सेवा तुम्ही करू शकता. नंबर 5, त्याचप्रमाणे बघा, तुम्ही 1 दिवसाचे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान देखील आपण उद्या नक्कीच करू शकतो. नंबर 6, गुरुपुष्य अमृत योगावरती औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा मारणं ही इतकी मोठी सेवा आहे. आपल्याला माहीत आहे की औदुंबर वृक्षाच्या झाडाखाली साक्षात आपल्या गुरूंचा वास असतो आणि पुष्य नक्षत्राला किंबहुना प्रत्येक गुरुवारी आपण रोज 11 प्रदक्षिणा, जेव्हाही मंदिरात जातो तेव्हा आपण 11 प्रदक्षिणा माराव्या. उद्या म्हणजे गुरुवारी जर तुम्हाला शक्य असेल तर 21, 11 किंवा 108 प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता. नंबर 7, उद्या गुरुपुष्य अमृत योगावरती तुम्ही गुरुचरित्र पारणाला सुरुवात करू शकता. त्याचप्रमाणे गुरुचरित्रातले 2 अध्याय म्हणजे 14वा व 18वा अध्याय वाचायला विसरू नका. दत्तसेवा, गुरुसेवा आयुष्यात खूप महत्त्वाची आहे आणि या गुरुपुष्य अमृत योगावर ही सेवा मात्र चुकवू नका. नंबर 8, आता पुष्य नक्षत्र म्हटलं ना तर गुरुपुष्य नक्षत्रावर आपण कवड्या, तांदूळ, हळद, सोने या वस्तूंची आवर्जून खरेदी करू शकतो आणि ते शुभ देखील मानले जाते. अगदी थोडक्यात सांगायचं झालं की या तिथीचा लाभ कसा करून घ्यायचा आहे, तर या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना लाल फूल आणि दुर्वाची जोडी अर्पण करायची आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मींची पूजा करायची आहे आणि तुमचे जे कोणी सद्गुरू असतील त्या गुरूंची सुद्धा पूजा करायची आहे. कारण गुरुपुष्य अमृत योग हा आहे आणि जे कोणी तुमचे गुरु आहेत त्यांचाही या मंत्राचा जप आणि त्यांचेही दर्शन, पूजा या दिवशी नक्की करायची आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.